नमस्कार मित्रांनो, मी राजेश सांगळे, तुमचा स्टॉक मार्केट कोच. स्टॉक मार्केट बेसिक्स भाग 1 या पार्ट 1 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. स्टॉक मार्केटचे सर्व बारकावे आपण पुढील काही भागांमध्ये समजून घेणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत इन्व्हेस्टमेंट बेसिक्स. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर आपण त्याला मराठीमध्ये गुंतवणूक म्हणतो. आणि ही गुंतवणूक कुठल्या कुठल्या प्रकारची आहे, तुम्ही तुमच्या पैशाची वाढ कशी केली पाहिजे. गुंतवणूक जर चांगल्या प्रकारे नाही केलीत तर अर्थातच तुमच्या पैशाचं मल्टिप्लिकेशन होणार नाही, ऍडिशन सुद्धा होणार नाही. आणि बरेचदा आपण बघतो की पैसे आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 3-3.5% बँकेमध्ये बऱ्याच लोकांचे पडलेले असतात. बऱ्याचशा लोकांचं त्या पैशाकडे लक्ष सुद्धा नसतं. चला तर मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटचे काय काय पर्याय आहेत, इन्व्हेस्टमेंटची जोखीम कुठे कुठे असते आणि इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे केली पाहिजे, हे सर्व भाग आपण या पार्टमध्ये समजावून घेऊयात. इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक याचा अर्थ फार सरळ आणि सोपा आहे. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्याकडे असलेले सरप्लस रक्कम किंवा रिसोर्सेस, तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो पैसा तुम्ही कुठेतरी गुंतवतात आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट्स किंवा रिटर्न्स किंवा रिवॉर्ड अपेक्षित असतात. मित्रांनो, साधारणतः मी असं गृहीत धरतो की तुमचा पगार महिन्याला 50,000 रुपये, घर खर्च किंवा इतर सगळे जे तुमचे एक्सपेन्सेस आहेत, घरातले खर्च आहेत, ते जाऊन तुमच्या हातामध्ये 20,000 शिल्लक राहतात. म्हणजे तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 20,000 रुपयाचा फंड कॉर्पस उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही कसा उपयोग करता किंवा त्याला तुम्ही कसं गुंतवणार आहात याच्यावरती तुमचं भवितव्य अवलंबून असणार आहे. का गुंतवणूक केली पाहिजे आपण, त्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे इन्फ्लेशनचा रेट किंवा महागाईचा दर. मित्रांनो, असं बरेचदा गमतीमध्ये म्हणतात की हा जो महागाईचा दर आहे किंवा इन्फ्लेशन आहे, महंगाई डायन है वो आपका पैसा खा जाती है, असं बरेचदा डायलॉग मारले जातात. आता पेट्रोलचा भाव 100 गाठतोय, त्याच्यामुळे जीवनमान किंवा इतर गोष्टी आणि डिझेलवरती बरचसं महागाईचं गणित अवलंबून असतं. तर बरेचसे पॅरामीटर चेंज होणार आहेत. तुम्ही का गुंतवणूक केली पाहिजे किंवा स्मार्ट गुंतवणूक का केली पाहिजे याची काही कारण आहेत. पहिलं कारण असतं, तुम्हाला तुमचा रुपया किंवा तुमचा मिळवलेला प्रत्येक रुपया हा महागाईच्या दरापासून तुम्हाला सुरक्षित करायचा असतो. महागाईचा दर म्हणजे काय, आता साधारणतः भारतामध्ये 4% महागाईचा दर आहे आज रोजीला. याचा अर्थ पुढच्या वर्षी हे वर्ष संपल्यानंतर आज जी गोष्ट विकत घेण्यासाठी तुम्हाला 100 रुपये लागतात, तीच गोष्ट विकत घ्यायला तुम्हाला 104 रुपये लागणार आहेत. किंवा मी असं थोडंसं त्याला उलट मांडतो की तुमच्याकडे 100 रुपये आहेत, पुढच्या वर्षी हे वर्ष संपल्यानंतर 4% जर तुम्ही तुमच्या 100 रुपयातनं वजा केले तर तुमच्या 100 रुपयाची व्हॅल्यू ही फक्त 96 रुपये असणार आहे. म्हणून तुम्ही या महागाई सोबत तुमचा जो परतावा आहे किंवा तुमचा जो रिटर्न आहे तो गुंतवणुकीवर तुम्हाला या इन्फ्लेशन पेक्षा जास्त असलाच पाहिजे. नाहीतर तुमचा पैसा हा डिव्हॅल्यू त्याची होत राहते, त्याची व्हॅल्यू कमी कमी होत राहते. आणखी तुमचे काही फायनान्शियल गोल असतात. कुठले कुठले गोल असतात, तुम्हाला तुमच्या मुलांचं शिक्षण, त्यांना बेटर एज्युकेशन द्यायचं आहे, मुलांचं मुलींचं त्यांना करिअर तुम्हाला सुरक्षित करायचं आहे. आणखी एक गोष्ट तुमच्या पुढे आवासून उभी राहते, ती म्हणजे त्यांची लग्न. त्याच्यानंतर तुम्हाला घर बांधायचं असतं. आयुष्यातल्या कित्येक गोष्टींवर तुम्हाला पैसे खर्च करायचे असतात. तुमचं हेल्थकेअर आहे, अचानक उद्भवलेली हेल्थकेअरची समस्या असेल किंवा आजारपण असेल, यासाठी सुद्धा तुम्हाला आपला एक सुरक्षित निधी बाजूला काढून ठेवायचा असतो. त्याच्यानंतर अर्थातच माणसाची काही स्वप्न असतात आयुष्यामध्ये. कुठली स्वप्न असतात, त्याला ट्रिप्स करायचे असतात. त्याला आपल्याला कुटुंबाला घेऊन महाबळेश्वर, उटी, कोडाईकनाल, गोवा, काश्मीर, भारतात भ्रमण करायचं असतं. किंवा त्याला स्वित्झर्लंड, लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस किंवा ऑस्ट्रेलिया, त्याला हॉलिडेजवरती जायचं असतं. त्याला बेटर क्लोथिंग लागतं, बेटर हाऊसिंग लागतं, बेटर फूड लागतं, तुमचा हॉटेलिंगचा खर्च असतो. असे हे सर्व खर्च साधारणतः तुमच्या
उत्पन्नातून ते मायनस होतात आणि राहिलेली रक्कम त्याला तुम्ही सेव्हिंग म्हणता. मध्यमवर्गीय माणूस काय करतो, आपण सर्व काय करतो, आपल्याला जो काही पगार मिळतो त्यातून आपण आधी खर्च करतो आणि उरलं सुरलं जर काही राहिलं त्याला आपण सेव्हिंग म्हणतो आणि त्या सेव्हिंगची आपण गुंतवणूक करतो किंवा कधी कधी ती तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्येच पडून असते. ती 3-3.5% त्याचे रिटर्न्स असतात. आपले जे गुरु आहेत स्टॉक मार्केटचे, वॉरेन बफेट, ते असं म्हणतात की तुमच्या उत्पन्न आल्यानंतर त्यातून आधी सेव्हिंगचा हिस्सा बाजूला काढा आणि जे उरेल त्याचा खर्च करा. आपण नेमकं उलटं करतो आणि नेमकी बरीचशी जी कारणं आहेत आपल्या गरिबीची किंवा आपल्या लो प्रोफाईल राहण्याची किंवा आपल्या आर्थिक समस्यांची, त्याचं मूळ याच्यामध्ये दडलेलं आहे. काय काय पॅरामीटर्स असले पाहिजेत आपल्या गुंतवणुकीला? पहिला पॅरामीटर आहे रेट ऑफ रिटर्न्स. 4% जर महागाईचा दर असेल तर अर्थातच आपल्या गुंतवणुकीने आपल्याला किमान 8, 10, 12, 14% वार्षिक रिटर्न दिले पाहिजेत, तरच आपली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाईल. दुसरं जे असतं त्याला सेफ्टी ऑफ फंड्स किंवा तुमचा पैसा सुरक्षित असला पाहिजे. बऱ्याचदा लोक त्या पॉन्जी स्कीम्स असतात, नेटवर्क मार्केटिंगच्या स्कीम्स असतात, त्याच्यामध्ये आपल्या पैशाची राख रांगोळी करतात, कारण तिथे फार आकर्षक रिटर्न्स त्यांनी कबूल केलेले असतात की तुम्ही अमुक अमुक आमच्या स्कीमवर पैसे लावा, तुम्हाला आम्ही महिन्याला 10% देऊ, आम्ही वर्षाला तुम्हाला पैसे दुप्पट करून देऊ. अशा कित्येक स्कीम असतात आणि त्याला आपले जे काही भोळे भावडे गुंतवणूकदार आहेत ते बळी पडतात. त्याची कुठलीही शहानिशा, त्याचं कुठलंही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, चेक्स ते लोक करत नाहीत आणि त्या पद्धतीनं आपल्याला खूप मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. तर या गोष्टींपासून तुम्हाला वाचायचं आहे. तुम्हाला तुमचे फंड सुरक्षित ठेवायचेत, सेफ ठेवायचेत. दुसरा मुद्दा, त्याच्यावरती तुम्हाला अतिशय आकर्षक रिटर्न्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. आणि तिसरा एक पॅरामीटर आहे लिक्विडिटी ऑफ फंड्स. तुम्हाला काहीतरी एखादी समस्या उद्भवली तर तुम्हाला पैशांची नितांत गरज आहे आणि असं म्हणतात की पैसा पैशाची गरज भागवतो. पैशाची गरज दुसरं कुठलंच पॅरामीटर भागवत नाही किंवा दुसरं कोणी आपल्यासोबत उभं राहत नाही. त्यावेळेस जर पैसा तुमच्या हातात नाही आला तर तुमच्याकडे कितीही मालमत्ता, जमीन जुमला असला तरी त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की लिक्विडिटी ऑप्शन हा सुद्धा महत्वाचा ठेवला पाहिजे. समजा तुमच्याकडे एखादी जमीन, तुम्ही त्या जमिनीमध्ये तुम्ही काहीतरी गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला इमिजिएट या आठवड्यामध्ये त्या पैशाची गरज आहे, मोठ्या रकमेची गरज आहे. शक्य आहे का तुम्हाला ती जमीन 8 दिवसामध्ये विकणं, त्या व्यवहारातून आलेले पैसे वापरणं? त्या व्यवहाराला काही दिवस, काही महिने लागू शकतात. म्हणून ती गुंतवणूक लिक्विड नाही. लिक्विडिटी हा एक ऑप्शन विचारात घेऊया. कुठले कुठले पर्याय आहेत? ऍसेट क्लास ज्याला मी म्हणतो, ऍसेट क्लास. कुठले ऍसेट क्लास तुम्हाला उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्ही आपला फंड, आपली रक्कम पार्क करू शकता, गुंतवणूक करू शकता? पहिला जो ऍसेट क्लास आहे तो आहे कॅश. असं म्हणतात की हार्ड कॅश जर तुमच्या हातामध्ये असेल तर ती एक मोठी ऍसेटच आहे. बऱ्याचशा चांगल्या संधी तुमच्या हातून निघून जातात का? तुमच्या हातामध्ये हार्ड कॅश नसते. बरेचदा तुम्हाला दिसतं ना की बाजारामध्ये एखादा खूप चांगला सौदा तुमच्याकडे येतो पण तुमच्या हातामध्ये हार्ड कॅशच नसते. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की तुमच्याकडे एक पोर्शन ऑफ मनी जो कॅशच्या स्वरूपामध्ये, लिक्विड कॅशच्या स्वरूपामध्ये नेहमी उपलब्ध असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो पर्याय आहे इक्विटी. इक्विटी हा माझा अत्यंत आवडता विषय आहे आणि त्या विषयावरच मी तासनतास तुमच्याशी बोलणार आहे. इक्विटीचा अर्थ असा होतो की तुम्ही ओनरशिप विकत घेताय, मालकी विकत घेताय. कशामध्ये विकत घेताय? एखाद्या ऑलरेडी एस्टॅब्लिश असलेल्या धंद्यामध्ये मालकी विकत घेताय, कंपन्यांमध्ये मालकी विकत घेताय किंवा एखाद्या नवीन, जो बाजारामध्ये नवीन कंपनी येते त्या कंपनीमध्ये तुम्ही आपली गुंतवणूक करणार आहात. दोन्ही प्रकारचे इन्व्हेस्टर तुम्ही होऊ शकता. एक तर ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर होऊ शकता किंवा पॅसिव्ह इन्व्हेस्टर होऊ शकता. मला पॅसिव्ह इन्व्हेस्टर व्हायला आवडेल.
ऍक्टिव्ह इन्व्हेस्टरचा अर्थ कसा होतो की तो बिझनेस तुम्ही स्वतः रन करताय, स्वतः मॅनेजमेंट तुम्हीच आहात, कामगारांचे देणे तुम्हीच देताय, ऑपरेशन्स तुम्हीच सांभाळताय, अकाउंटिंग तुम्हीच करून घेताय लोकांकडून. याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह बिझनेस. जे जगातले समजदार लोक आहेत ते पॅसिव्ह इन्व्हेस्टर असतात. ते काय म्हणतात की माझ्याकडे फंड्स आहेत, XYZ माझ्याकडे फंड्स आहेत, तुम्ही कंपनी चालवा, तुम्ही चांगलं मॅनेजमेंट त्याचं सांभाळा, तुम्ही चांगले प्रोडक्ट तयार करा, तुम्ही मालाची विक्री करा, तुम्ही नफा मिळवा आणि त्या नफ्यातला एक हिस्सा माझ्या घरी आणून द्या. हे पॅसिव्ह इन्व्हेस्टरचं लक्षण आहे. जेव्हा मी इक्विटी असं म्हणतो तेव्हा स्टॉक, इक्विटी, सिक्युरिटीज, स्क्रिप्ट, काउंटर हे सर्व समानार्थी शब्द आहेत. या भागाबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. इक्विटीचा अर्थ असाही होतो की तुमचे 2-3 मित्र आहेत, त्यांना हॉटेल चालू करायचं, त्यांना फंड्सची आवश्यकता आहे. तुम्ही त्यांना सांगताय की मी तुमच्या कामात सहभागी होणार नाही, पण मी तुम्हाला पॅसिव्ह 25% रक्कम, 30% रक्कम, जो काही आपला प्रोजेक्टचा खर्च आहे त्याच्या मी तुम्हाला 30% रक्कम देतोय, त्या बदल्यात तुम्ही मला 30% मालकी हक्क, इक्विटी मला त्या हॉटेलमध्ये द्या. हा झाला दुसरा ऍसेट क्लास. तिसरा जो ऍसेट क्लास आहे तो फिक्स्ड इन्कमचा आहे. फिक्स इन्कम मध्ये काय असतं? फिक्स इन्कम मध्ये आपण पैसे लेंडिंग आणि बॉरोइंग, एखाद्याला कर्जावर देतो किंवा आपण दुसऱ्याकडनं कर्जावर घेतो. तिसरा जो पर्याय आहे तो आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट म्हणजे जमीन, जुमला, मालमत्ता, याच्यामध्ये आपण गुंतवणूक करत असतो. आणि कमोडिटीज मध्ये, बुलियन मेटल मध्ये आपण गुंतवणूक करत असतो. एक एक भाग आपण सविस्तर समजावून घेऊया. इक्विटी मार्केट जे आहे भारतातलं, त्या मार्केटबद्दल कित्येक गैरसमज आहेत. सगळ्यात मोठा गैरसमज आहे की स्टॉक मार्केट हा सट्टा आहे. याचं उत्तर मी 2 प्रकारे देईल. स्टॉक मार्केट हा सट्टाच आहे. कोणासाठी सट्टा आहे? त्या सर्व लोकांसाठी सट्टा आहे ज्या लोकांनी अंदाजून फायरिंग केली, कुठलाही अभ्यास न करता, कंपनीची बॅलन्स शीट न बघता, कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट किंवा कंपनीची कामगिरी न बघता जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही सट्टाच करताय. आणि मला अतिशय खेदाने किंवा दुःखाने सांगावंसं वाटतं, भारतातले जे 90-95% रिटेल इन्व्हेस्टर आहेत ते याच मार्गाने पुढे जातात. कुठल्या मार्गाने पुढे जातात? अंदाजून फायरिंग करतात. म्हणजे एखाद्या स्टॉकची किंमत पडायला लागते, ती का पडतंय ही समजावून न घेता त्याच्यामध्ये आपले पैसे टाकतात. म्हणजे प्रमोटर स्टॉक विकतात, इन्स्टिट्यूशन स्टॉक विकतात आणि आपले जे काही अतिहुशार इन्व्हेस्टर आहेत ते त्या कंपनीमध्ये पैसे टाकतात. तर या प्रकारापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. आता मुद्दाम मी एका सुंदर कंपनीचं एक चित्र तुम्हाला दिलंय. इन्फोसिस नावाची कंपनी आहे. या कंपनीने 1992-93 त्यांचा IPO बाजारामध्ये आला होता. तिथपासून आजपर्यंत गेल्या 28-29 वर्षामध्ये भांडवलदार किंवा गुंतवणूकदारांसाठी प्रचंड मोठी वेल्थ तयार केली. कित्येक पटींनी त्यांचा स्टॉक वाढला, कित्येक पटींनी त्यांनी डिव्हिडंड वाटले, बोनस शेअर्स दिले, बायबॅकची संधी दिली. अशा सर्व मार्गाने यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं. का मालामाल केलं असेल? कारण ती फंडामेंटली एक अत्यंत स्ट्रॉंग कंपनी आहे. तर मित्रांनो, हा जो ऍसेट क्लास आहे, ह्या ऍसेट क्लास पासून तुम्ही लांब पळूच शकत नाही. तुम्हाला आज ना उद्या स्टॉक मार्केट सोबत आपलं नातं जोडावंच लागणार आहे. आणि हे नातं जर तुम्हाला जोडायचं असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडावं लागणार आहे. तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडणं म्हणजे एखाद्या बँकेमध्ये आपण जसं खातं उघडतो तसंच आपण ते उघडतो. ओके, त्या डीमॅट अकाउंटची लिंक मी खाली दिलेली आहे किंवा खाली माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता किंवा त्या नंबरला कॉल करू शकता आणि तुमचं डीमॅट अकाउंट उघडा. आणि या डीमॅट सोबत मी तुम्हाला एक अतिशय आकर्षक माझा जो 4,000 रुपये किमतीचा द सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर स्टॉक्स हा जो अत्यंत पॉवरफुल ऑनलाईन प्रोग्राम आहे तो मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. आणि मल्टीबॅगर स्टॉकचा अर्थ तोच होतो की इन्फोसिस सारखी कंपनी, ज्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांची मालमत्ता 2-5 पट नाही, शेकडो पट त्यांच्या पैशाचं मल्टिप्लिकेशन केलं,
मी नेहमी गमतीने असं म्हणतो की आपले जे सर्वसाधारण गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर आहेत, ते फक्त पैशाची बेरीज करतात. पण स्टॉक मार्केट हे एकमेव क्षेत्र असं असेल की ज्या क्षेत्रामध्ये तुमच्या पैशाचं मल्टिप्लिकेशन होतं. हे अकाउंट नक्की उघडा आणि प्लस हा बोनस कोर्स सुद्धा मिळवा. आपण गुंतवणुकीकडे परत येऊयात. स्टॉक मार्केटने, इंडियन स्टॉक मार्केटने गुंतवणूकदारांना 15 ते 20% रिटर्न्स मागच्या 20 वर्षामध्ये दिलेले आहेत आणि हे सगळ्या ऍसेट क्लासमध्ये हायेस्ट आहेत. आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी सीएजीआरच्या रेटने त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरभरून पैसा दिलाय, वेल्थ क्रिएट केली. पुढचा पार्ट आहे फिक्स्ड इन्कम. काय असतं फिक्स्ड इन्कम मध्ये? एफडी हा एक सुरक्षित मार्ग मानला जातो. एफडी मध्ये काय केलं जातं की तुम्ही बँकेत जाता, बँकेमध्ये आपली रक्कम गुंतवता आणि जो काही व्याजाचा दर असेल, अॅन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट असेल, त्या इंटरेस्टने तुम्ही आपले पैसे लॉक करता 1 वर्षासाठी. म्हणजे अर्थात तुम्ही मध्ये सुद्धा ती एफडी तोडूच शकता, पण 1 वर्षाचा आता सध्या. आणि हा जो फिक्स इन्कमचा मार्ग आहे हा बऱ्यापैकी जे ज्येष्ठ नागरिक आहेत, रिटायर्ड पर्सन्स आहेत, ते वापरत होते आतापर्यंत. पण आता प्रॉब्लेम काय झालाय की आधी जो व्याजाचा दर राष्ट्रीयकृत बँकांचा 9-10% पर्यंत होता, 9-10-11% होता, तो आता कमी होत 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 5% तो रेट येऊन पोहोचलाय. म्हणजे 1,00,000 रुपये जर तुम्ही बँकेत फिक्स डिपॉझिट या इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवले तर 5%च्या हिशोबाने, काल मी काहीतरी आयसीआयसीआय बँकेचे रेट बघत होतो, तर 5%पर्यंत आलेले आहेत. साधारणतः 5%च्या आसपास सर्व बँकांचे रेट आलेले आहेत. तर तुम्हाला 1,05,000 रुपये मिळणार आहेत. आणि महागाईचा दर किती आहे? 4% आहे. ते 4% जर तुम्ही काढलेत तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये त्या 1,00,000 मध्ये 1,00,000च्या गुंतवणूक केल्यानंतर मिळाले. अजून मी टीडीएस बद्दल बोललेलो नाही. बँका काय करतात? टीडीएस सुद्धा कापतात. तर हे जे गणित आहे फिक्स इन्कमचं, हे पूर्णतः कोलमडलेलं आहे. ओके, पण तुम्हाला फक्त हाच पर्याय उपलब्ध आहे का? तुम्हाला बरेचदा बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स ऑफर करतात. कोण कोण ऑफर करतं? गव्हर्नमेंट कंपन्या ऑफर करतात किंवा कॉर्पोरेट्स ऑफर करतात. त्याचाही तुम्हाला शोध घेता येईल. तुम्हाला इतर जे पर्याय आहेत त्या पर्यायांकडे तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. परंतु तुमचे पैसे अनावश्यक जर कुठे व्याजाचा दर खूप मोठा असेल, एखादी खूप छोटी बँक असेल, क्रेडिबिलिटी नसेल त्या बँकेची, त्या बँकेमध्ये आपली एफडी करू नका, असा एक निर्वाणीचा सल्ला मी तुम्हाला देईल. रिअल इस्टेट 2001-2 सालापासून 2012-13 पर्यंत फार सुसाट स्पीडने वाढलं. कारण अर्बनायझेशन भारतामध्ये सुरू होतं आणि बरेचसे जे मोठी शहर आहेत, हैदराबाद, बँगलोर, चेन्नई, पुणे, आता मी पुण्यात राहतो, तर पुण्यामध्ये आयटीचं एक हब तयार झालं आणि जागांचे भाव वधारले किंवा वाढले आणि फ्लॅटचे भाव सुद्धा वाढले. 2012-13 नंतर हा बबल बऱ्यापैकी बस्ट झाला, कारण बरेचसे भाव खूप सुजले होते. लक्षात घ्या, रिअल इस्टेटचे रिटर्न्स चा कुठलाही आकडेवारी आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही. त्याचा कुठलाही कॉन्क्रीट डेटा उपलब्ध नाहीये. आणि रिअल इस्टेट हे थोडंसं कॉम्प्लेक्स प्रोडक्ट आहे. रिअल इस्टेटचा अर्थ काय होतो की तुम्ही एखादा कमर्शियल किंवा नॉन कमर्शियल जागेचा तुकडा घेतला असेल किंवा बांधकाम घेतलं असेल किंवा तुम्ही बांधकाम केलं असेल, तर तो झाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा एक पर्याय. किंवा तुम्ही एक शेती घेतली असेल किंवा पीस ऑफ लँड, ऍग्रिकल्चर लँड जर तुम्ही विकत घेत असाल तर त्याला आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकच म्हणतो. या रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला 2 मार्गाने पैसा येतो. पहिला मार्ग आहे प्राइस ऍप्रिसिएशन. म्हणजे आज मी जी जागा घेतली, दुकानाचा गाळा घेतला किंवा दुकान घेतलं किंवा मी एखादा प्लॉट विकत घेतला एखाद्या शहरामध्ये मोक्याच्या जागेवर, तर कालांतराने त्या जमिनीचे भाव वाढणार आहेत. त्या प्लॉटचं प्राइस ऍप्रिशिएशन होणार आहे आणि त्यातून मला
वेल्थ माझी क्रिएट होण्याची शक्यता निर्माण झाली. किंवा जर समजा मी एखादं जागा किंवा एखाद्या दुकानाचा गाळा जर भाड्याने दिला असेल तर मला रेंटल इन्कम सुद्धा मिळतं. तर 2 मार्ग आहेत रिअल इस्टेट मधून पैसे मिळवण्याचे. एकतर प्राइस अप्रिशिएशन किंवा रेंट, या 2 मार्गाने तुम्हाला पैसे मिळतात. पण सध्याची परिस्थिती पाहता मी पुन्हा एकदा तुम्हाला सल्ला देईल की या रिअल इस्टेट मार्केट पासून शक्यतो लांब राहा. जोपर्यंत तुम्हाला खूप चांगलं डील मिळत नाही तोपर्यंत आपले पैसे लॉक करू नका. कमोडिटीज 2013 ते 2018-19 पर्यंत सोन्याचे भाव हे स्टेबल होते. 26-27 हजार खालचा सपोर्ट होता आणि 33-34 हजार वरचा रेजिस्टन्स होता. या रेंजमध्ये सोन्याचे भाव साइडवेज होते. आणि कमोडिटीज म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण बुलियन मेटल्स सिल्वर किंवा गोल्ड, मध्यंतरी थोडीशी एक लाट निर्माण झाली होती प्लॅटिनमची, पण प्लॅटिनमची दागिने किंवा प्लॅटिनमला इतका मोठा उठाव मार्केटमध्ये आला नाही. ज्या पद्धतीनं प्लॅटिनमला एक हाईप प्लॅटिनम बद्दल तयार झाली होती ती राहिली नाही. आणि पुन्हा एकदा लोक गोल्ड आणि सिल्वरकडे वळालेले आहेत. ओके, तर गोल्डने काय केलं, 2020 मागच्या वर्षामध्ये 56,000चा लाईफ टाइम गाठला. बरेचसे का फॅक्टर असतात गोल्डचे भाव खालीवर होण्यामध्ये. त्यात कोरोना एक प्रमुख कारण होतं आणि 56,000वरून तो परत आता एक 10-1 हजारांनी मार्केट परत करेक्ट झालंय. मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, गोल्डने एक साधारणतः 7 ते 8% CAGR रिटर्न्स फक्त गुंतवणूकदारांना आतापर्यंत दिलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यातही तुम्हाला गुंतवणूक करायला हरकत नाही, पण एक तुमचा हिस्सा थोडासा छोटा ठेवा, तुमचा पोर्शन थोडासा छोटा ठेवा. आणि 2 प्रकारे तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. एक तर तुम्ही फिजिकल ज्वेलरीच्या स्वरूपात करू शकता, ज्याच्यावरती थोडीशी जोखीम असते किंवा त्याच्यावरती थोडेसे लॉसेस वगैरे तुम्हाला येतात आणि त्याला बँक लॉकर, बाकीच्या गोष्टी, सेफ्टी वगैरे बाकीचे प्रश्न असतात. दुसरा मार्ग असतो इक्विटी ट्रेडेड फंड, ETF माध्यमातून सुद्धा तुम्हाला ऑनलाईन तुमचे पैसे जसे डिजिटली असतात, तुमचे शेअर्स जसे डिजिटली असतात, त्याच पद्धतीने तुम्हाला गोल्ड सुद्धा ETF माध्यमातून डिजिटल अकाउंटमध्ये तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला घेता येईल. गुंतवणुकीबद्दल किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल काही फॅक्ट्स आहेत, त्या नीट समजावून घ्या. खूप कमी रिटर्न्स असतील, ओके, तर रिस्क कमी असते आणि रिस्क वाढली की तुमचे रिटर्न्स वाढतात. म्हणजे हे प्रपोर्शनेट आहे. जितकी रिस्क कमी तितके रिटर्न्स कमी, जितकी रिस्क वाढली तेवढा तुम्हाला मोठा फायदा किंवा चांगले रिटर्न्स येण्याची शक्यता निर्माण होते. आणि फिक्स इन्कम हा तसा एक चांगला पर्याय आहे जर तुम्हाला तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं असेल, तुमचा पैसा, तुमची मुद्दल. बऱ्याचशा लोकांचं हे म्हणणं असतं ना की मला मुद्दल माझी सुरक्षित राहिली पाहिजे, थोडासा मला परतावा किंवा त्याचं रिटर्न्स कमी मिळाले तरी चालते, तर त्यांच्यासाठी फिक्स इन्कम हा एक पर्याय आहे. आणि ज्यांना थोडंसं, ज्यांची रिस्क ॲपेटाईट थोडीशी जास्त आहे, ज्यांना रिस्क थोडंसं जास्त घेण्याची क्षमता आहे, त्या लोकांनी इक्विटीकडे वळायला अजिबात प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही इक्विटीकडे वळलात तर तुम्हाला इक्विटी भरभरून पैसा देते, भरभरून तुम्हाला रिटर्न्स देते. प्लस रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला आपली गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला मोठा कॅशचा आउटले लागतो. तुम्हाला मोठ्या कॅशची गरज असते. मोठी कॅश जर गुंतवणूक तुम्हाला केवळ 7-8% मिळणार असतील तर त्या गुंतवणुकीबद्दल थोडंसं विचार करा. आणि जशी आत्ताच आपण चर्चा केली की गोल्ड आणि सिल्वर हे इन्व्हेस्टमेंटसाठी बेटर पर्याय आहेत, पण त्याचे रिवॉर्ड्स मात्र छोटे आहेत. आतापर्यंत आपण इन्व्हेस्टर या प्रकाराबद्दल बोललो, आता आपण थोडंसं इन्व्हेस्टिंग या प्रकाराबद्दल बोलतो. इन्व्हेस्टर म्हणजे कोण, ज्याच्या हातामध्ये सरप्लस फंड्स आहेत, सरप्लस पैसा आहे. आणि इन्व्हेस्टी म्हणजे कोण, ज्यांना पैशाची गरज आहे. पैशाची गरज कोणाला असते, 2 प्रामुख्याने घटक आहेत, त्यांना खूप गरज असते पैशाची. एक तर कॉर्पोरेट्स आणि गव्हर्नमेंट्स. गव्हर्नमेंटला का गरज असते, कारण त्यांना भरपूर विकास कामं करायची असतात,
तो पैसा ते कर्जावर घेऊ इच्छितात तुमच्याकडनं. त्यांना हायवेज बांधायचे असतात, त्यांना डॅम्स बांधायचे असतात, त्यांना काही सोशल हिताचे प्रोजेक्ट्स त्यांना करायचे असतात. भरपूर कामं गव्हर्नमेंटला करायची असतात आणि बरेचदा गव्हर्नमेंट काय करतं, तुमच्याकडून ती रक्कम कर्जाच्या पोटी घेते. आणि कॉर्पोरेट्स म्हणजे कोण? ह्या सर्व मोठ्या कंपन्या. यांना नवीन फॅक्टरीज उभ्या करायच्या असतात. असलेल्या फॅक्टरीजचं त्यांना एक्सपान्शन करायचं असतं. प्लस त्यांच्यावर जो कर्जाचा बोजा असतो तो बोजा त्यांना कमी करायचा असतो. त्यांना लोन रिस्ट्रक्चरिंग करायचं असतं किंवा बरेचसे बिझनेस चे जे काही फंक्शन्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठ्या पैशाची गरज भासत असते. तर जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टर, आणि इन्व्हेस्टर कोण कोण असतात? इंडिव्हिज्युअल्स, आपल्यासारखे हाऊसहोल्ड्स. आपल्यासारखे जे हाऊसहोल्ड्स आहेत त्यांच्याकडे थोडासा सरप्लस पैसा पडून असतो, तर ते सुद्धा या वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये आपला पैसा गुंतवू शकतात. जे ॲसेट क्लासेस मी तुम्हाला नुकतेच सांगितलेले आहेत. किंवा इन्स्टिट्यूशन्स, मोठमोठ्या बँकिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत, गुंतवणूकदार संस्था असं आपण त्याला म्हणतो, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कोण असतात? ज्यांच्याकडे म्युच्युअल फंड कंपन्या असतील, हेज फंड्स असतात, प्रायव्हेट फंड्स असतात, पेन्शन फंड्स असतात, इन्शुरन्स कंपन्या असतात. त्यांच्याकडे सरप्लस पैसा पडून असतो. त्यांना तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी पार्क करायचा असतो. आणि कुठे पार्क करता येतो तुम्हाला? एक तर गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा कॉर्पोरेट्स, या दोघांकडे. आपण थोडंसं फायनान्शियल मार्केटवरती प्रकाश टाकूया. मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट, कमॉडिटीज मार्केट, फॉरेक्स मार्केट आणि स्पॉट मार्केट, हे वेगवेगळे पिलर्स आहेत फायनान्शियल मार्केटचे. पहिला जो प्रकार आहे मनी मार्केट. मनी मार्केट म्हणजे तुमच्याकडून पैसा उधार घेणे. तुम्हाला इथे पैसे गुंतवायची संधी असते. मनी मार्केटचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की इथे फक्त टाइम फ्रेम जी आहे ना, विंडो जी आहे ती फक्त 1 वर्षापर्यंत आहे. 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंत. 1 दिवसासाठी सुद्धा कर्ज घेतलं जातं. 1 दिवस, 10 दिवस, 14 दिवस, 1 महिना, 1 वर्षाच्या आत जर कर्ज स्वीकारलं जात असेल तर ते मनी मार्केट आहे. शॉर्ट टर्म फंड्स लागतात. ओके. कंपन्यांना कशासाठी लागतात? वर्किंग कॅपिटलसाठी लागतात. गव्हर्नमेंटला डे टू डे ऑपरेशनसाठी लागतात. ओके. त्याच्यामध्ये कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स, हे वेगवेगळे पर्याय आहेत. मनी मार्केट यांना कोण रेग्युलेट करतं? आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना रेग्युलेट करत असतं सेबीच्या माध्यमातून. आता आपण कॅपिटल मार्केटवर येऊया. कॅपिटल मार्केट म्हणजे शेअर मार्केट. जे शेअर मार्केट तुम्हाला जे कानावर तुमचे शब्द पडतात ना, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, कॅपिटल मार्केट, काय आहे नेमके? कॅपिटल मार्केटचे 2 प्रामुख्याने भाग पडतात, डेब्ट आणि इक्विटी. जर एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीकडे 2 पर्याय उपलब्ध आहेत. एकतर ते तुमच्याकडून कर्ज सुद्धा घेऊ शकतात किंवा ते त्यांचा मालकी हक्क तुम्हाला विकू शकतात. जर त्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्याला आपण डेब्ट असं म्हणतो, आणि जर त्यांनी मालकी हक्क विकला असेल तर त्यांना आपण इक्विटी विकली कंपनीने असं आपण बोलतो. या दोन्ही मार्केटमध्ये 2 प्रकार आहेत. एक तर प्रायमरी मार्केट आहे आणि सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे पहिल्यांदा जेव्हा एखादी कंपनी आपल्या डेब्टचा किंवा इक्विटीचा इश्यू घेऊन पहिल्यांदा बाजारात येते, त्या बाजाराला प्रायमरी मार्केट म्हणतात. जसं काही दिवसांपूर्वी IRCTC, इंडियन रेल्वेजने आपला IPO बाजारामध्ये आणला. तो कुठल्या बाजारातून आणला? प्रायमरी मार्केटमधून आणला. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय? एकदा प्रायमरी मार्केटमधून ती कंपनी बाजारात लिस्ट झाली, त्या कंपनीचं लिस्टिंग झालं की सेकंडरी मार्केटमध्ये बायर आणि सेलरमध्ये त्या शेअर्सची खरेदी विक्री सुरू असते. चला आपण डेब्ट मार्केटवरती येऊया. डेब्ट मार्केटमध्ये साधारणतः बॉन्ड्स आणि डिबेंचर्स असे 2 भाग आपल्याला उपलब्ध आहेत गुंतवणुकीसाठी. कंपनी जेव्हा एखादा डेब्ट इश्यू बाजारात आणते आणि आपल्याला गुंतवणूक करण्याचं आवाहन करते तर त्याला आपण डिबेंचर्स असं म्हणतो. आणि गव्हर्नमेंट जेव्हा आपले कर्जरोखे बाजारामध्ये आणते त्याला, त्या कर्जरोख्यांना बॉन्ड्स असं म्हणतात. ओके. आणि हे बॉन्ड खूप कामाचे आहेत. या बॉन्डकडे तुम्ही कधी फिरकलेच नाही, बरोबर? कारण इथे व्याजाचा दर अतिशय चांगला असतो, पण त्याची सुरक्षितता सुद्धा तेवढीच महत्वाची असते.
एक बॉन्डचं मी खाली एक फार सुंदर उदाहरण दिलं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, त्याला कुपन रेट खाली जर तुम्ही बघितलं 7.17% त्याच्या फेस व्हॅल्यूवर हा कुपन रेट आहे. कुपन रेट म्हणजे व्याजाचा दर, म्हणजे वार्षिक तुम्हाला किती मिळणार आहेत? 7.25% तुम्हाला मिळणार आहेत. ओके, कोण आहे इश्युअर? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे हा बॉन्ड 100% सुरक्षित आहे, कारण तुमच्या पैशाचं रिपेमेंट करण्याची जबाबदारी कोणी घेतली? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतली. ओके, डेट ऑफ इश्यू काय आहे? जानेवारी 8, 2018 हा बॉन्ड किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा इश्यू आला होता. ओके, याची मॅच्युरिटी केव्हा आहे? किती वर्षासाठी घेतलं गेलं हे कर्ज? पुढच्या 10 वर्षांसाठी घेतलंय. 2028 पर्यंत याची मॅच्युरिटी आहे. आणि मॅच्युरिटी नंतर तुम्हाला तुमची कॅपिटल अमाऊंट ती कंप्लीट मिळते, 100% मिळते. कुपन पेमेंट रेट हा एक महत्वाचा भाग आहे, तो आहे हाफ इयरली. म्हणजे दर 6 महिन्याला तुमचं जे काही अक्युम्युलेटिव्ह इन्कम आहे, जे काही तुमचं कुपन रेटने, इंटरेस्ट रेटने जे काही तुमचं उत्पन्न तयार झालंय, तुमचा जो काही व्याज तयार झालाय, तो दर 6 महिन्याला तुम्हाला ते देणार आहे. आणि मिनिमम अमाऊंट ऑफ इश्यू तुम्हाला किमान 10,000 रुपये याच्यामध्ये गुंतवायचे आहेत. हा झाला बॉन्ड. असे कित्येक बॉन्ड्स आणि डिव्हेंचर्स तुम्हाला NSE आणि BSE या दोन्ही मार्केटमध्ये सापडतील. इक्विटी मार्केटवर येऊया परत. जसं मी सांगितलं की IRCTC या कंपनीने पहिल्यांदा आपला IPO बाजारात आणलं, गुंतवणूकदारांना त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी दिली. ते प्रायमरी मार्केटमधून आलं आणि सेकंडरी मार्केटमध्ये एकदा लिस्टिंग झालं की त्याचं बाईंग सेलिंग सुरू असतं. प्रायमरी मार्केटमध्ये IPO, इनिशियल पब्लिक ऑफर, राईट्स इश्यू, आपले जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना राईट्स इश्यू दिला जातो. प्रायव्हेट प्लेसमेंट ते सगळ्या जनतेला आवाहन नाही करत, ते काहीतरी जो प्रायव्हेट फंड्स आहेत त्या फंड्सला ते आवाहन करतात आणि आपली गुंतवणूक करायची त्यांना संधी देतात. FPO, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. ओके, या सर्व भागांबद्दल आपण सेपरेट नंतर काही पुढच्या भागांमध्ये आपण चर्चा करणारच आहोत. एकदा सेकंडरी मार्केटमध्ये ती कंपनी लिस्ट झाली की कॅश आणि डेरिव्हेटिव्ह या दोन सेगमेंटमध्ये त्या कंपनीचं बाईंग आणि सेलिंग त्या शेअर्सचं सुरू होतं. डेरिव्हेटिव्ह मार्केट याला उधारीचं मार्केट असंही मी सोप्या भाषेत मानेल, किंवा याला वायदा बाजार, बदला सिस्टीम असे शब्द आहेत व्यापारी लँग्वेजमध्ये. आणि भारतीय बाजारामध्ये जे आपले एक्सचेंज आहेत NSE आणि BSE या दोन्ही मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन्स या दोन प्रकारामध्ये ट्रेडिंग चालतं डेरिव्हेटिव्ह. कमोडिटीज मार्केट, दोन प्रकारचे मार्केट खूप प्रसिद्ध आहेत भारतामध्ये. MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि नॅशनल कमोडिटी एक्सचेंज. मल्टी कमोडिटी एक्सचेंज हे मेटलसाठी प्रसिद्ध आहे, त्याच्यानंतर एनर्जी प्रोडक्टसाठी, क्रूड ऑइलसाठी प्रसिद्ध आहे. आणि NCDX हे प्रसिद्ध आहे ऍग्रिकल्चर कमोडिटीजसाठी. या बाजारात ट्रेडिंग कसं चालतं, या बाजारामध्ये हे ट्रेडिंग का चालतं, याची काही कारणं आहेत. कमोडिटीज ट्रेडिंगच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हेजिंग हे आहे. हेजिंग म्हणजे काय? जो काही कारखानदार आहे त्या कारखानदारांना सुरक्षितता लागते. कुठली सुरक्षितता लागते? की भविष्यात समजा माझं गोल्ड माइन आहे, मी आज माझं गोल्ड एक्स्ट्रॅक्ट केलं, रिफाईन केलं, प्युरिफाय केलं, तयार केलं त्या बारच्या स्वरूपामध्ये, आणि भविष्यात जर त्याचे भाव कोसळले तर, पण मी आजच भविष्यातला सौदा, माझ्या किमतीचा सौदा मी आजच फिक्स करू शकतो, म्हणजे माझ्या प्रोडक्टला मी हेज करू शकतो. कशामध्ये चालतं कमोडिटीचं ट्रेडिंग? गोल्ड, सिल्वर, झिंक, ॲल्युमिनियम, बरेचसे मेटल्स आहेत, बेस मेटल्स. आणि एनर्जीमध्ये क्रूड ऑइल, नॅचरल गॅस यासारखे प्रोडक्ट आहेत. आणि NCDXला सोया, मेज, व्हीट, कॉटन, स्पायसेस इत्यादी सर्व प्रकारामध्ये भारतीय बाजारात ट्रेडिंग चालतं. फॉरेक्स मार्केट, फॉरेन एक्सचेंज हे सुद्धा MCX वरती चालतं. कुठल्या आणि फॉरेक्स मार्केटमध्ये एक वैशिष्ट्य असतं की नेहमी फॉरेन करन्सीचं ट्रेड होतं. म्हणजे काय होतं? करन्सीची एक पेअर असते, USD INR म्हणजे भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर यांच्यामधला जो काही एक्सचेंज रेट आहे या पेअरचा, तो सेकंदाला बदलतो. कारण लोकांना
करन्सीची गरज लागते. करन्सीची गरज का लागते आपल्याला? आज तुम्हाला गरज पडत नसेल, पण समजा तुम्हाला परदेशात जायचंय, कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनीमधून तुम्हाला परदेशात जायचं, युरोपमध्ये जायचं, तर तुमचा रुपया चालणार आहे का युरोपमध्ये? नाही चालणार ना. काय करावं लागेल तुम्हाला? जो काही करन्सी एक्सचेंज आहे, एअरपोर्टवरती आपल्याला दिसतात किंवा बरेचसे एजंट असतात, त्यांच्याकडून आपल्याला आपले रुपये देऊन त्यांची करन्सी, त्या देशाची करन्सी घ्यावी लागेल, आणि ती युरो आहे, बरोबर. तर जो काही आपला रेट असेल त्या रेटने तो आपल्याला, आपण पैसे दिले की त्या बदल्यात तो आपल्याला करन्सी देतो. किंवा तुम्हाला मुलांना शिक्षणासाठी पाठवायचं अमेरिकेला किंवा युकेला, तर त्या दरम्यानही तुम्हाला फॉरेन करन्सीची गरज पडणारच. आणि एक सगळ्यात मोठी गरज जर कोणाला असेल तर ती गरज आहे व्यापाऱ्यांना, इंडस्ट्रीला. कारण समजा मी जर माल इम्पोर्ट करत असेल बाहेरच्या देशातून, आणि जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे सगळा, तो आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकन डॉलर या करन्सीमध्ये चालतो, तर त्यावेळेस मला डॉलर, इम्पोर्टर असेल तर मला डॉलर द्यावे लागते, आणि जर मी एक्सपोर्टर असेल तर मला डॉलर येतील, आणि मी बघ त्या भारतीय रुपयामध्ये त्याचं एक्सचेंज, त्याचं परिवर्तन करून मी माझ्या एम्प्लॉईजच्या सॅलरीज, माझा खर्च भागवणार आहे. तर कुठल्या 4 पेअरमध्ये चालतं? USD INR, GBP, युकेचा पाऊंड, त्याच्यानंतर युरो INR आणि JPY, जापनीज येन आणि रुपया, या 4 करन्सीज मध्ये ट्रेडिंग चालतं. इतर आणखी एक इलिगल प्रकार सुद्धा आहे क्रॉस करन्सीचा, त्या प्रकारावर लक्ष देऊ नका. स्पॉट मार्केटचा अर्थ काय होतो? की माझ्या खिशात 100 रुपये, मी काही वस्तू विकत घेतली आणि त्या माणसाने मला लगेच डिलिव्हरी दिली, मी त्याला पैसे दिले, त्याने मला मालाची डिलिव्हरी दिली. याला म्हणतात स्पॉट मार्केट किंवा कॅश मार्केट. आणि हे मार्केट तुम्ही रात्रंदिवस बघता ना, तुम्ही दुकानावर जाता, आपलं कॅश ट्रान्झॅक्शन करता, स्पॉट ट्रान्झॅक्शन करता आणि परत येता. काय असतं मार्केट? मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स हे 2 घटक एकत्र येतात. बायर सेलरला पैसे देतो आणि सेलर बायरला वस्तू देतो. काय अग्रीमेंट होतं त्यांचं? त्यांचं एकतर क्वांटिटीवर अग्रीमेंट होतं की मला 5 किलो पाहिजे, 2 किलो पाहिजे, 100 वस्तू पाहिजेत, युनिटमध्ये वस्तू असतात. आणि भाव, रेट, त्या वस्तूचा रेट, त्याच्यावरती अग्रीमेंट होतं. किंवा सर्व्हिसेस, सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिसेस काय देणार आहे त्याच्यावरती त्या दोघांचा अग्रीमेंट होतो. आणि जिथे हा ट्रेड चालतो, ट्रेड म्हणजे काय? एक कॉन्ट्रॅक्ट, एक सौदा दोघांमधला. बायर आणि सेलर एकत्र आले, क्वांटिटीचं अग्रीमेंट झालं, भावाचं अग्रीमेंट झालं, एक ट्रेड झालं. आणि जिथे हे सर्व पार पाडलं जातं, जिथे हे ट्रेड होतात, त्याला म्हणतात मार्केट. अत्यंत सोप्या भाषेत मार्केटची संकल्पना मी तुम्हाला समजावून सांगितली. आणि स्टॉक मार्केट हा एक तसाच बाजार आहे. त्या बाजाराला एक्सचेंज म्हणतात. एक्सचेंज बाजारच आहे, मार्केटच आहे, त्याला एक्सचेंज म्हणतात. कुठल्या कुठल्या गोष्टींची खरेदी विक्री होते स्टॉक मार्केटमध्ये? खाली सर्व जे दिलेले आहेत तुम्हाला, त्या सर्व गोष्टींची खरेदी विक्री होते. स्टॉक्सची खरेदी विक्री होते, डेरिव्हेटिव्ह किंवा कॅशच्या स्वरूपात होते स्टॉकची, बॉन्ड्स किंवा डिव्हेंचर्स, डेब्ट मार्केटची सुद्धा खरेदी विक्री, ते सुद्धा लाईव्ह मार्केट असतं. ओके. किंवा म्युच्युअल फंड्स तुम्ही विकत घेऊ शकता. म्युच्युअल फंड म्हणजे इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. स्टॉक मार्केट ही एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी हे सर्व फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स विकले जातात किंवा विकत घेतले जातात. थँक्यू सो मच. आपण पुढील भागात भेटणार आहोत. पुढील भागामध्ये आणखी आपण स्टॉक मार्केट बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. बरेचसे भाग मी तुमच्या भेटीला घेऊन येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा, कारण हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावी आणि वेगाने वाढणारे एक चॅनल आहे. धन्यवाद.